तस्मै श्री गुरवे नमः। आज आपल्या सर्वांना एक या आनंदवन आश्रम परमार्थ ट्रस्टचा परिचय देत आहोत। 80 मध्ये ह्या सांगवी गावाचे अशोक घुमरे म्हणून होते। अशोक रामचंद्र घुमरे आणि मी देवीदास चव्हाण, हे दोघंही आळंदीला मामासाहेब दांडेकर संस्थेमध्ये 81 ते 85ला आम्ही तिथून सुटलो। त्याच्यानंतर मी स्वामी देवानंद म्हणजे त्यावेळेस देवीदास चव्हाण असा आमचा परिचय होता। मी हरिद्वारला गेलो। 86 मध्ये भारताचे सर्वात मोठे विद्वान द्वादश दर्शनाचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री काशिकानंद गिरीजी महाराज यांच्याकडून मी पूर्ण कुंभामध्ये दीक्षा घेतली। त्याच्यानंतर अशोक घुमरे हे पण नंतर ऋषिकेशला शिकायला आले। मी कैलासमध्ये शिकत होतो। त्यांना तिथं संस्कृत विद्यालयामध्ये प्रवेश मिळाला। त्याच्यानंतर मी काशीला शिकायला गेलो। दक्षिणामूर्ती संस्कृत महाविद्यालय आहे। या भारतामध्ये जेवढे काही संन्यासी आहेत त्याच्यातून 60% संन्यासी दक्षिणामूर्ती मठ महाविद्यालयाचेच आहेत। म्हणजे दक्षिणामूर्ती महाविद्यालय ह्या विद्यालयाचेच विद्यार्थी आहेत। भरपूर मोठे मंडलेश्वरांना जर विचारलं तरी काशीमध्ये दक्षिणामूर्ती मठ हे ओळख आहे। मी तिथं 90 पासून ते 95 पर्यंत राहिलो। अद्वैतानंदजीचे नाव पहिलं अशोकजी होते, अशोक ब्रह्मचारीजी। मी शिकत असताना ते काशीला आले। काशीला आल्यानंतर त्यांची इच्छा होती की काशीमध्ये मला आचार्याची परीक्षा द्यायची, कारण शास्त्रीची परीक्षा त्यांनी ऋषिकेशला दिली आणि आचार्याची परीक्षा देण्याकरता त्यांची इच्छा होती की मी काशीमध्ये राहून दिलं पाहिजे। काशीमध्ये सर्वांना राहण्याकरता जागा भेटत नाही। काशी असे एक क्षेत्र आहे की विशिष्ट लोकांना, परिचित लोकांना शिकणाऱ्याला स्थान मिळतं आहे, अन्य कोणाला स्थान मिळत नाही। परंतु मी तिथं होतो, त्यांना स्थान मिळालं आचार्य करण्याकरता। आचार्य करता करता मला बोलले की तुम्ही नैष्ठिक ब्रह्मचारी आहात, म्हणजे संन्यास आहात, तर मला पण हे संन्यास घ्यायचा आहे। तेव्हा माझेच गुरुजी, त्यांचाच तो आश्रम आहे दक्षिणामूर्ती मठ, त्यांचं नाव आहे महामंडलेश्वर स्वामी श्री महेशानंद गिरीजी महाराज। माउंट आबूला फार मोठा आश्रम आहे, दिल्लीला आहे, हरिद्वारला आहे आणि काशीमध्ये तर दक्षिणामूर्ती महाविद्यालय फार मोठंच्या मोठं आहे। तर त्यांच्याकडनं त्यांनी दीक्षा घेतली। दीक्षा घेऊन आचार्य पूर्ण करून ते दिल्लीमध्ये संस्कृत विश्वनाथ विद्यालय आहे, विश्वनाथ संस्कृत महाविद्यालय, त्यांच्याच गुरुजीचं, तिथं ते प्रधानाचार्य झाले। आणि मी वाराणसीला गंगेच्या काठावरती गंगा महल म्हणून मठ आहे। 20 जुलै 96ला मी तिथं उत्तराधिकारीच्या रूपाने झालो आणि तिथं पण महाविद्यालय असल्यामुळं भरपूर विद्यार्थी राहायचे आणि मी त्या विशुद्धानंद संस्कृत महाविद्यालयाचा मी अध्यक्ष होतो। विशुद्धानंद महाविद्यालयातून शिकलेले आपले महाराष्ट्रातले बरेच विद्यार्थी आहेत। बरेच लोकांनी तिथून परीक्षा दिली। त्याच्यानंतर मी मुंबईला प्रवचन करू लागलो। अशोकजीचं नाव संन्यास घेतल्यानंतर स्वामी अद्वैतानंद गिरीजी झाले। मग स्वामी अद्वैतानंद गिरीजी आणि मी स्वामी देवानंद गिरीजी दोघंही संन्यासी। त्यांना शेवटी थोडं आजार लागला। आजार पडल्यामुळं
त्यांना लिव्हर कॅन्सर झाला आणि लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर ह्या आश्रमाचं, आनंदवन आश्रमाचं उद्घाटन करायचं होतं. 3/12/9 ह्या आश्रमाचं उद्घाटन झालं. त्यावेळेस आम्ही भरपूर लोक, महात्मा लोक इथं आलेलो होतो. उद्घाटन झाल्यानंतर त्यांना लिव्हर कॅन्सरची अंतिम स्टेप होती म्हणून सर्व डॉक्टरांनी हात वरती केले होते. त्यांची इच्छा होती की लवकरात लवकर ह्या आश्रमाचं उद्घाटन व्हावं म्हणून ते दिल्लीवरून डॉक्टर लोक न सोडताना पण इथं आलेले होते. अशा परिस्थितीमध्ये इथं येऊन राहिले. मी पण बरोबर होतो. त्यांची इच्छा होती की तुम्ही आणि मी एकाच परंपरेतले आहोत. तुमचे गुरुजी, माझे गुरुजी सख्खे गुरुबंधू आहेत. आपण सख्खे चुलत गुरुबंधू हो, म्हणून माझ्यानंतर तुम्ही हे सांभाळा असं त्यांची इच्छा होती. म्हणून मी त्यांचं निधन 20 जानेवारी 10 झालं. ते ब्रह्मलीन झाले. त्यांच्या सोडशीच्या वेळेस आम्ही सर्व फार मोठा उत्सव मनवला आणि तिथं मी उत्तराधिकारी म्हणून गादीवरती बसलो. त्यावेळेस फार थोडं इथं निर्माण झालं होतं, कमी निर्माण झालं होतं. त्यांची अंतिम इच्छा होती की तुम्ही पण विद्वान आहात, आचार्य केलेला आहात, मी पण आचार्य आहे, तर ह्या परिसरामध्ये एक मुलांना संस्कार देण्याकरता केंद्र उपस्थित निर्माण केलं तर फार बरं होईल. म्हणून त्यांच्या इच्छेने, त्यांच्याच नावाने स्वामी अद्वैतानंद महाराज गुरुकुल हे 15ला मी रजिस्ट्रेशन केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत गुरुकुल पण चांगलं चालू आहे. आणि गुरुकुलाला जे खोल्या वगैरे बांधायचे होते हे सर्व मुंबईमध्ये मी प्रवचन करत होतो. त्या लोकांनी थोडी थोडी मदत केली म्हणून शाळेची पण खोल्या झाल्या. इकडं सत्संग हॉल झालेला आहे, भक्त निवास केलेला आहे. म्हणून त्यांची जी इच्छा होती ते मी सावकाश पूर्ण करतच आहे. राहिली गोष्ट, ते जेव्हा इथं लहानपणी होते तेव्हा ते पांगळे होते. अद्वैतांची पांगळे असल्यामुळं त्यांना बराच काळ गेला होता इथं नीट करण्याकरता. पण पांगळे असतानाही ह्या गावामध्ये आता जिथं आश्रम आहे, ह्या आश्रमाला पहिलं दत्त टेकडी हे नाव होतं. दत्त टेकडी नाव का पडलं तर स्वामी नरसिंह सरस्वतीजी महाराज काशीला जाऊन ते संन्यास घेतल्यानंतर तीर्थयात्रा करत असताना, गोदावरीची परिक्रमा करत असताना ह्या दत्त टेकडीवरती चातुर्मासाकरता राहिले होते अशी आख्यायिका आहे. कारण इथं देव नदी आणि गोदावरी नदी यांचा संगम आहे. अशा पवित्र स्थानावरती चातुर्मास त्यांनी केलेला आहे. आणि त्यावेळेस गुरुचरित्रामध्ये 12वा आणि 13वा अध्याय ते उदरसोड ब्राह्मणाची कथा आहे, प्रसिद्ध कथा आहे, ते हितच घडलेले आहे. आणि जेव्हा ते पांगळे होते तेव्हा त्यांच्या अंगात दत्ताचा संचार व्हायचा. गुरुवारी वगैरे सर्वजण बोलायचे. त्यांना इकडं आणायचं असेल घरातून तर उचलून आणत होते बोलते, परंतु त्यांना संचार झाल्यानंतर ते पांगळे असतानाही पळत येत होते. म्हणजे त्यांच्यावरती दत्त भगवंताची कृपा होती. दत्त भगवंताची म्हणजे नरसिंह सरस्वतीजी हे दत्त भगवंताचा द्वितीय अवतार. आत्री आणि अनुसयाचे दत्तात्रेय ते 3 मुखी आहेत. आणि हे लाड करंजाला नरसिंह सरस्वतीच्या रूपाने आलेले हे एकमुखी अर्थात आपल्यासारखे संन्यासी यती, त्यांचे हे चरित्र गुरुचरित्रामध्ये उज्ज्वल आहे. आता ह्या नाशिक परिसरामध्ये भरपूर तीर्थस्थान आहेत. नाशिक हे प्रसिद्ध आहे. त्र्यंबक, नाशिक, इगतपुरी, तिकडं कावनाई आहे. अनेक तीर्थांचा नाशिक आहे, एक राजा आहे. इथं कुंभमेळा पण भरतो. गोदावरीला भरपूर लोक स्नान करण्याकरता येत असतात. आपले हे सांगवी गाव आहे, सिन्नर तालुक्यात आहे. सांगवी गाव हे
एकच सिन्नर तालुक्यातलं गोदावरीच्या काठीला आहे. म्हणजे जर सिन्नर तालुक्यातलं कोणचं गाव गोदावरीच्या काठीला आहे असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर एक मात्र आहे, कोळगाव सांगवी म्हणा या सोमठाणा सांगवी म्हणा तीच आहे. आणि ह्या गावामध्ये भागोजी नायकाची समाधी आहे. अंग्रेजीच्या वेळेत बेटामध्ये त्यांना धरलं गेलं. तर सांगायचं तात्पर्य हा परिसर अत्यंत पवित्र आहे. आपलं हे दत्त मंदिर तीर्थक्षेत्रामध्ये आलेलं आहे. आता सर्वांना मी हे सांगू इच्छितो की स्वामी अद्वैतानंद महाराजांच्या नावाने सुंदर गुरुकुल चालू आहे, वसतिगृह आहे, गौशाळा आहे, मंदिर आहे, तर एक सुंदर तीर्थस्थान आहे. तर माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की सर्वजण ह्या तीर्थाचं दर्शन करावं आणि दर्शन करून आपल्याला कृत्य करून घ्यावं. देवाचे मंदिर वगैरे कशा करता असतात, अनेक जन्मातून फिरत 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 आपण मानव शरीराला आलेला असतो. कबीर तुळशीदास महाराज म्हणतात, बडे भाग असे माणूस तन पावा, सुर दुर्लभ सदग्रंथ न गावा. मोठ्या पुण्याईने, अनेक जन्माच्या पुण्याईने मानव शरीर आपल्याला मिळालेलं असतं. तर हे मानव शरीर कशाला मिळालेलं असतं की ह्या मानव शरीरामध्ये जे पूर्वजन्माचे अनेक प्रकारचे संस्कार असतात. कारण हा जीव अनेक शरीरामध्ये प्रवेश करतो. फक्त मरताना शरीर बदलतंय, आत्मा बदलत नाहीये, जीव बदलत नाहीये. तो जीव अनेक शरीरामध्ये जातो, अनेक शरीराचे संस्कार त्याच्यामध्ये राहतात आणि ते संस्कार निघण्याकरता, त्यांना चांगले संस्कार लागण्याकरता हे तीर्थस्थान राहतात. गोदावरीचं स्नान करावं लागतं आणि लहान मुलांना संस्कार लागण्याकरता एक मात्र उपयुक्त आहे की गुरुकुल. पहिलं सर्व भारतामध्ये गुरुकुलाचीच परंपरा राहायची आणि गुरुकुलामध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांना कधीच त्यांच्या आई वडिलांना म्हातारे झाल्यानंतर त्रास दिलेला असं कधी कळत नव्हतं, कुठंतरी एखादा. परंतु संस्कार लागल्यामुळं त्यांची मानसिकता मुलांची चांगली राहते, आई वडिलांना त्रास होत नाही आहे आणि आई वडिलांना वृद्ध आश्रमात जाण्याची गरज नाही. आजकाल जरी वृद्ध आश्रमात नाही गेले तरी पण आजकालची मुलं मी पाहतो की आई वडिलांना उलटून बोलतात, नव्हे कुठं कुठं आई वडिलांवरती हात पण सोडण्याचा प्रसंग करतात. हे का की त्यांना एक संस्कार न दिल्यामुळं. म्हणून संस्कार चांगलं होण्याकरता हे आपले जेवढे काही शास्त्र आहेत, जेवढे काही तीर्थ आहेत, हे त्याच्याकरताच आहेत. चांगले संस्कार लागावे आणि आपल्याला एक आत्मज्ञान व्हावं आणि आत्मज्ञान झाल्यानंतर त्या परब्रह्माचं ज्ञान व्हावं. तो परब्रह्म सच्चिदानंद आहे, सर्वांमध्ये तोच आहे. सर्वागटी राम, देहादेही एक. सर्वत्र जरी तो असला तरी पण आपण त्याला पाहणं फार कठीण आहे. कारण त्यांना पाहण्याकरता त्याचे डोळे वेगळे असतात. दृश्यते त्वग्रिया बुद्ध्या सूक्ष्मिया सूक्ष्मदर्शिनी. कारण त्याला पाहण्याकरता फार सूक्ष्म दृष्टी पाहिजे. जशा डॉक्टर जवळ आपण गेलो आजारी होऊन, तो डॉक्टर बोलतो की तुम्हाला पहिलं चेक करायचं आहे, अमुक चेक करायचं आहे, ते चेक करायचं आहे आणि चेक करतंय ते मशीन करतंय आणि एक्सरे काढल्यानंतर डॉक्टर बोलतो की हां हे अमुक अमुक तुम्हाला रोग आहे. आता डॉक्टरच्या डोळ्याने ते पाहता आलं का रोग? नाही पाहता आलं. त्याला पाहण्याकरता ते एक्सरे मशीन लागते. तसंच आपल्याला पण सर्वत्र परमात्मा आहे, पण त्यांना पाहण्याकरता एक सूक्ष्म दृष्टी पाहिजे आणि ती सूक्ष्म दृष्टी चांगल्या संस्काराने येते. आणि संस्कार तेव्हाच लागतात की एक अध्यात्म ज्ञान त्यांना मिळावं आणि अध्यात्म ज्ञानाकरताच हे सर्व आपले तीर्थ आहेत, मंदिर आहेत आणि गुरुकुल आहेत आणि त्याच लक्ष्याला प्राप्त करण्याकरता स्वामी अद्वैतानंद महाराज गुरुकुल आहे आणि त्याचं मी संचालन स्वामी देवानंद गिरी करतोय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.
गीता शिकलेले आहात आणि सप्तसती, ज्ञानेश्वर अष्टक, पांडुरंग अष्टक, सरस्वती अष्टक हे आपण शिकलेलो आहोत. आता आपण काय पाहू? रामरक्षा स्तोत्र पाहूया. आता ध्यानम ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थम् पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् सीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभम् नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् शासितूर्णधनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकम्